इव्हनिंग पल्सच्या सुरुवातीला महत्त्वाची मोठी बातमी आपण बघणार आहोत। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेली 2-2.5 वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागांसाठीच्या निवडणुकीचं अखेर बिगुल वाजलंय। या निवडणुकांसाठी 18 जूनला मतदान होणार आहे आणि 22 जूनला निकाल लागणार आहे। पण ही निवडणूक का खास आहे आणि या निवडणुकीमागचं नेमकं गणित काय, पाहूया त्याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। पावसाळी अधिवेशनापूर्वी महाराष्ट्राला मिळणार 17 नवे आमदार। अखेर विधान परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं। 17 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर। गेल्या 2-2.5 वर्षांपासून विधान परिषदेच्या तब्बल 17 जागा या रखडलेल्या होत्या। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद महापालिकांच्या निवडणुका झाल्याच नव्हत्या आणि म्हणूनच या निवडणुका घेण्याचा मुहूर्त लागत नव्हता। निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदारसंघातील 75% नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य जर उपलब्ध असतील तरच निवडणुका घेता येतात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्याने आता ही अट पूर्ण झाली आहे आणि म्हणूनच रखडलेल्या या विधान परिषदेच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे। महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या 78 आहे। विधान परिषदेत सदस्य कसे निवडले जातात पाहूया। महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या 78। आमदारांकडून निवडले जाणारे सदस्य 30। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडले जाणारे सदस्य 22। पदवीधर मतदारसंघातून निवडले जाणारे सदस्य 7। शिक्षक मतदारसंघातून निवडले जाणारे सदस्य 7। राज्यपाल नियुक्त आमदार 12। कुठल्या कुठल्या मतदारसंघात निवडणूक होणार आहे पाहूया। सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, नागपूर। एकूण 17 जागांसाठी ह्या निवडणुका होणार आहेत। नागपूरमध्ये तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागेसाठी पोटनिवडणूक होती। विधानसभेत सध्याचं संख्याबळ पाहिलं तर महायुतीकडे 234 आमदारांचा मोठा आकडा आहे, तर महाविकास आघाडीकडे 49 आमदार आहेत। हे आकडे पाहता महायुतीचं पारडं जड वाटत असलं तरी स्थानिक पातळीवर कोण कोणाचा गेम करतं यावरच सगळा खेळ अवलंबून असणार आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम काय आहे पाहूया। 25 मे अधिसूचना, 1 जून अर्ज भरण्याची शेवटची तारीख, 18 जून मतदान सकाळी 8 ते दुपारी 4, 22 जून मतमोजणी आणि निकाल। पावसाळी अधिवेशनापूर्वी या निवडणुकीचा निकाल लागणार असल्याने येत्या पावसाळी अधिवेशनात नवे 17 आमदार वरिष्ठ सभागृहात पाहायला मिळतील। या 17 जागांवर वर्चस्व राखत महायुती आपला गड राखणार की महाविकास आघाडी सत्ताधाऱ्यांना धक्का देणार? महाराष्ट्राच्या या राजकीय संग्रामात अखेर बाजी कोण मारणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।